नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, GMC पुणे म्हणजेच ससून सर्वोपचार रुग्णालयाचा फायनल रिझल्ट जो आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे. फायनल रिझल्ट म्हणजे याची जी पहिली मेरिट लिस्ट होती ती पब्लिश करण्यात आलेली आहे. कारण की याची एक्झाम जी आहे ती IBPS मार्फत घेण्यात आलेली होती आणि IBPS तुमचं ॲन्सर की रिस्पॉन्स शीट रिलीज करत नाही हे तुम्हाला माहीतच असेल. तर या ठिकाणी बघा 3 ते 4 महिन्यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयाची मेरिट लिस्ट रिलीज करण्यात आलेली आहे. कारण की मध्येच जे आहे ते यामध्ये आचारसंहिता वगैरे आलेल्या होत्या. तर याच्या बघा सर्वात जास्त जागा कोणत्या पदासाठी होत्या, तर त्या होत्या वार्ड सर्वंटसाठी 168 इतक्या जागा होत्या. बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा दिलेली आहे. अनुसूचित जमातीसाठी बघू शकता 16 जागा होत्या. अनुसूचित जातीसाठी काहीच जागा दाखवत नाही आहे. त्यानंतर VJA साठी 7 जागा, VJB साठी 7 जागा, NTB साठी 6 जागा, NTC साठी 5 जागा, NTD साठी 5 जागा, नंतर 30 जागा होता. SBC साठी 17 जागा होत्या. OBC साठी नंतर बघू शकता 19 जागा होत्या. या ठिकाणी SCBC साठी नंतर 56 जागा होत्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS साठी तर 19 जागा आणि 56 जागा होत्या. अराखीव पदासाठी बघा थोडंफार गडबड झाली असेल, परंतु तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तर टोटल 168 इतक्या जागा होत्या कक्ष सेवक या पदासाठी. तर 168 पदासाठी कट ऑफ किती जाणार आहे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक वन बाय वन आपण सर्व पदांच्या कट ऑफ जे आहे ते किती जाऊ शकते ते बघणार आहोत आणि याची मेरिट लिस्ट देखील बघणार आहोत. काय काय त्या मेरिट लिस्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि काय काय महत्त्वाचे घटक आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा 3 ते 4 महिन्याचा पिरियड्स उलटून गेल्यानंतर फायनल जे आहे ती मेरिट लिस्ट आलेली आहे. तर याची पुढील प्रोसेस काय राहणार आहे ते देखील आपण बघणार आहोत. तर बघा याचा रिझल्ट तुम्हाला आपण आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, यावर लिंक टाकलेली आहे. तर नुकताच बघा नोंदणी व मुद्रांक विभागाचा देखील रिझल्ट जो आहे तो काल रात्री पब्लिश करण्यात आला होता आणि आज बघा GMC पुण्याचा रिझल्ट पब्लिश करण्यात आलेला आहे. त्याचा वन बाय वन सर्व काही रिझल्ट येणार आहे, सर्व काही नोटिफिकेशन येणार आहे आणि नुकतीच गव्हर्नमेंटने या ठिकाणी बघा कितीतरी वॅकन्सीज जवळपास खूप साऱ्या वॅकन्सीज येण्याबद्दल देखील नोटिफाय केलेले आहे. तर हे वर्ष राहणार आहे नोटिफिकेशनचे वर्ष, खूप साऱ्या नोटिफिकेशन येणार आहे. तर या लिंकवर जाऊन तुम्हाला बघा जी GMC पुणेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर तुम्ही येथे लॉग इन होऊन जाणार आहात आणि यामध्ये सर्व काही महत्त्वाच्या ज्या पदांच्या ज्या तुमच्या मेरिट लिस्ट आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर सध्या साईट बघा खूप लोड घेत आहे. तर बघा साईट मॅक्झिमम लोड घेत आहे कारण की आता बघा सर्वांना कळले आहे की रिझल्ट लागलेला आहे आणि मॅक्झिमम मुलं साईटला व्हिजिट देत आहे. तर बघा तोपर्यंत लोड होईपर्यंत आपण इथे वॅकन्सीज तुम्ही बघू शकता. तर कक्षसेवक पदासाठी 168. तर पहिल्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला नेमके काय काय बघायला मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोअर वगैरे सर्व काही बघायला मिळणार आहे. बघून घ्या इथे. तर साईट लोड झालेली आहे आपली. तर यामध्ये बघू शकता ग्रुप D कॉमन रिझल्ट पोस्ट वाईज इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट. तर कोण कोण इलिजिबल झालेले आहे तर या लिस्टमध्ये दिलेलं आहे बघा. बटलर, आया, बार्बर, भंडार सेवक, क्लास 4 सर्वंट, कुक असिस्टंट, डिस्पेन्सरी सर्वंट, गॅस प्लांट ऑपरेटर, हमाल, किचन सर्वंट, लॅब सर्वंट, माडी, पिओन, नंतर रुग्ण पटवाहक, संदेशवाहक, वार्ड सर्वंट, वॉचमन, एक्सरे सर्वंट, लॅब असिस्टंट, लॅब अटेंडंट. बघा सर्व पदांच्या या ठिकाणी कोण कोण पात्र झालेले आहे तर त्यांच्या लिस्ट दिलेल्या आहे. तर आपण आजचा हा व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला बघणार आहोत या ठिकाणी वार्ड सर्वंटसाठी. तर वार्ड सर्वंटची आपण इथून मेरिट लिस्ट डाउनलोड करून घेणार आहोत. तर बघा वार्ड सर्वंटची मेरिट लिस्ट डाउनलोड झालेली आहे आपली. या ठिकाणी 368 पेजची ही मेरिट लिस्ट आहे कारण की 168 जागा होत्या त्यामुळे 368 पेजची हे मेरिट लिस्ट आहे. तर यामध्ये काय काय नेमके दिलेले आहे
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे वॉर्ड सर्वंटची मेरिट लिस्ट. तर यामध्ये डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला मार्क्स दिलेले आहे. ज्यांना सर्वात जास्त मार्क भेटलेला आहे तो टॉपवर आहे आणि सर्वात कमी मार्क भेटलेला एकदम खाली आहे. तर बघा टॉपर बघा वार्ड सर्वंटसाठी 196 मार्कवाला टॉपर बनलेला आहे वार्ड सर्वंटसाठी. तर त्याला बघू शकता इथे सब्जेक्ट वाईज देखील मार्क दिलेले आहे, सेक्शन वाईज मार्क. त्याला इंग्लिशमध्ये 50 मार्क आहे, 50पैकी 50 मार्क घेतले त्यांनी इंग्लिशमध्ये. नंतर मराठीमध्ये 50पैकी 50 घेऊन टाकले त्यांनी. जी केमध्ये 50पैकी त्यांनी 48 घेऊन टाकले. नंतर बघा आणि जी केमध्ये घेऊन टाकल्यानंतर त्यानंतरचा जो सब्जेक्ट होता त्यामध्ये 50पैकी त्याने 48 मार्क घेतलेले आहे. तर त्याला 196 मार्क भेटलेले आहे. नंतर दुसऱ्या नंबरचा टॉपर जो होता त्याला 192 मार्क, तिसरा टॉपर 192, चौथा 190, पाचवा 190. तर बघू शकता 190च्या वरती टॉपर गेलेले आहे. त्यामुळे यावरून तुम्हाला अंदाजा लागून गेलेला असेल की पेपर किती सोप्या लेवलचा विचारला गेला होता. खूपच सोपा पेपर होता, त्यामुळे 190 टॉप गेला. नंतर 180 मार्कवाले देखील भरपूर आहे. नंतर 180 नंतर बघू शकता तुम्ही 182. तर 180 मार्कवाले यामध्ये खूप मुलं दिसत आहे. तर यावरून तुम्हाला अंदाजा येऊ शकतो की कट ऑफ किती भयानक लेवलवर याची हाय कट ऑफ जाणार आहे. तर बघा यामध्ये फक्त कॅटेगरी देखील तुम्हाला बघायला मिळत आहे. बघू शकता यामध्ये तुम्हाला काय काय रोल नंबर दिलेला आहे, सिरियल नंबर दिलेला आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, कॅटेगरी, सर्वात मेन बघा कॅटेगरी देखील यांनी दिलेली आहे कोणत्या कॅटेगरीची आहे. तर यावरून कट ऑफ काढणे खूपच सोपे झालेले आहे. कोणत्या कॅटेगरीचा काय कट ऑफ जाणार आहे हे सर्व काही आपल्याला कळणार आहे. त्यानंतर मेल फिमेल हे देखील दिलेले आहे, डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे आणि सब्जेक्ट वाईज मार्क दिलेले आहे. आणि त्यामध्ये समांतर आरक्षण वगैरे बघा काय आहे ते देखील दिलेलं आहे. आणि हे बाकीचं काही कामाचं नाही आहे, ग्रॅज्युएशन वगैरे पण थोडंफार कामात येऊ शकतं. जर सारखे मार्क असेल तर त्या ठिकाणी तुमचं बघा एजला प्रिफरन्स देणार आहे. जो वयाने मोठा असेल त्याला पहिले कन्सिडर केलं जाईल. नंतर वय देखील सारखे असेल तर नंतर ज्याचं जास्त शिक्षण झालेलं आहे त्याला कन्सिडर केलं जाईल किंवा ज्याला जास्त मार्क आहे बघा यामध्ये मार्क्स दिलेले आहे ग्रॅज्युएशनचे किंवा 10वी 12वीचे ते देखील कन्सिडर केल्या जाणार आहे. तर यामध्ये वार्ड सर्वंटची कट ऑफ किती जाऊ शकते ओपनसाठी बघून बघा यामध्ये माहीत पडणार आहे आपल्याला. तर ओपनच्या जागा या ठिकाणी आपण बघून घेऊया किती आहे वार्ड सर्वंटच्या. तर बघा वार्ड सर्वंटच्या 168 जागा आणि अराखीव जागा बघून घ्या. अराखीव जागा किती आहे, 56 जागा अराखीव आहे आणि यामध्ये सर्वसाधारण 18 जागा आहे आणि महिलांसाठी 17 जागा आहे. तर 18 टॉपचे 18 जे राहतील यामध्ये सर्वसाधारणमध्ये. तर तुम्हाला बघा सर्वसाधारणमध्ये कोण कोण येणार आहे. तर टॉपचे 18 लोक बघा या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे आरक्षणामध्ये. म्हणजे या ठिकाणी टॉपचे 18 बघा सिरियल नंबर 18पर्यंत बघून घ्या कोण कोण आहे. 18पर्यंत बघा पंकज प्रकाश पवार ज्याला 182 मार्क आहे. तर बघा यामध्ये कोण कोण, ज्ञानेश्वर झाला. नंतर वुमन रिझर्वेशन बघा शुभांगी बाळू कोसे इथं वुमन रिझर्वेशनमध्ये आहे. त्यानंतर राहुल, नंतर पहिला ज्ञानेश्वर, दुसरा राहुल, तिसरा महेश, चौथा माधव, नंतर पाचवा मॅन्थूस, सहावा विनोद, सातवा सचिन, नंतर आठवा नारायण, 9वा विशाल, 10वा गोकुळ, 11वा राकेश, 12वा सर्जेराव, नंतर 13वा शैलेश, 14वा अमित, 15वा श्रीनिवास, 16वा वैजनाथ आणि 17वा पंकज आणि 18वा अशोक संभाजी मुंडे. तर अशोक संभाजी मुंडेपर्यंत या ठिकाणी ओपनमध्ये सिलेक्शन होणार आहे. 182 मार्क कट ऑफ इतकी ओपनची गेलेली तुम्हाला बघायला मिळणार आहे, 110%. आणि त्यानंतर वुमन बघा वुमनच्या जागा 17 होत्या. तर नंतर टॉपच्या 17 मुली या ठिकाणी वुमन रिझर्वेशनमध्ये जाणार आहे. तर सर्वात पहिली मुलगी जी जाईल ती जाईल शुभांगी बाळू कोसे जिला 192 मार्क आहे. तिचं वुमन रिझर्वेशनमध्ये सिलेक्शन होईल, टॉपवर राहील ती. आणि
तिच्यानंतर कोण राहील तर तिच्यानंतर राहील बघा या ठिकाणी, तिच्यानंतर प्रियंका होडे जिला 182 मार्क आहेत, ही दुसऱ्या नंबरवर राहील. ती OBC कॅटेगरीची आहे तर ती दुसऱ्या नंबरवर येईल. आणि तिच्यानंतर बघा प्रियंका घोडेनंतर वर्षा येईल तिसऱ्या नंबरवर. नंतर वर्षा तिसऱ्या नंबरवर, वृषाली चौथ्या नंबरवर, नंतर आयशा 5व्या नंबरवर, नंतर उत्कर्षा 6व्या नंबरवर. नंतर बघा या ठिकाणी 7व्या नंबरवर कोण जाणार आहे बघा या ठिकाणी, वुमेन्समध्ये 7व्या नंबरवर जाणार आहे या ठिकाणी मयुरी, 8व्या नंबरवर जाणार आहे भाग्यश्री. नंतर 9व्या नंबरवर जाणार आहे, तर वुमेनचा कट ऑफ कमी जाणार आहे. 9व्या नंबरवर सविता राहणार आहे. नंतर 10व्या नंबरवर राहणार आहे हेमलता. 11व्या नंबरवर राहणार आहे दीपाली. नंतर 12व्या नंबरवर माधुरी. 13व्या नंबरवर राहणार आहे, 13व्या नंबरवर बघा या ठिकाणी कोण जाणार आहे, तेराव्या नंबरवर कोणती मुलगी जाणार आहे, तर 13व्या नंबरवर प्राची बळीराम राहणार आहे. नंतर 14व्या नंबरवर राहणार आहे ज्योती जाधव राहणार आहे 14व्या नंबरवर. 15व्या नंबरवर राहणार आहे शीतल. 16व्या नंबरवर राहणार आहे वैष्णवी भिसे. 17व्या नंबरवर शेवटची मुलगी राहणार आहे आरती राजू दातार. तर आरती राजू दातीरपर्यंत वुमन सिलेक्ट होणार आहे आणि वुमनची कट ऑफ 170 जाणार आहे, 110%. तर बघा वुमनची कट ऑफ जाणार आहे ओपन 170 आणि ओपनची कट ऑफ मुलांची तर तुम्ही बघूनच घेतली, तुम्हाला सांगितली मी. तर अशी कट ऑफ राहणार आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीची. 170 राहणार आहे वुमन्सची आणि मेलची राहणार आहे 182. अशा प्रकारे आपण ओपनची, वुमन्स आणि जनरलची कट ऑफ किती जाणार आहे हे बघितले आहे. त्याच प्रकारे जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीची कट ऑफ जाणून घ्यायची असेल, SC ST OBC NT SCBC SBC, तर तसे कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपण स्पेशल त्याच्यावर घेऊन येणार आहोत. आणि जर दुसऱ्या कोणत्याही पदासाठी जर तुम्हाला कट ऑफ जाणून घ्यायचे असेल ते देखील कमेंटमध्ये तसे तुम्ही त्याचा उल्लेख करा. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.